सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत नक्की तुमचा MST CETचा रिझल्ट हा कधीपर्यंत डिक्लेअर होऊ शकतो. नक्की रिझल्ट कुठल्या फॉर्ममध्ये येणार, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट हे दोन्हीचे रिझल्ट एकत्रच येणार का की सेपरेटली येणार आहेत. त्याच्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार आहे. आत्तापासून भरपूर मुलांना क्युरियोसिटी लागली आहे की एक्सायटेड आहेत की आपली ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार, आपल्या एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कधी ॲडमिशन कंप्लीट होणार, असे भरपूर मुलांची स्वप्न आहेत आणि आत्तापासून ते वेट करतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण एक टेंटेटिव्ह शेड्यूल सांगणार आहे. नक्की तुमची आन्सर की सेकंड अटेम्प्टची आन्सर की कधीपर्यंत रिलीज होणार, त्याच्यानंतर तुम्हाला पर्सेंटाईल कधी समजणार, पर्सेंटाईल समजल्यानंतर तुमची ॲडमिशन प्रोसेस कधी सुरू होणार, ॲडमिशन प्रोसेस कधी संपणार आणि त्याच्यानंतर जी नॉन कॅप राऊंड प्रोसेस आहे, स्पॉट राऊंड प्रोसेस, ही कधीपर्यंत सुरू होणार, हे पूर्ण आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपलं एक व्हॉट्सॲप चॅनल आहे तर हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. या व्हॉट्सॲप चॅनलमध्ये मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो, कारण की व्हिडिओ बनवायला टाईम लागतो, बट व्हॉट्सॲप चॅनलवर मी लगेच तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करू शकतो. तर त्याच्यामुळे हे तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. फर्स्ट ऑफ ऑल, जसं मी तुम्हाला प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सगळ्यात पहिले तुमच्या फर्स्ट अटेम्प्टचे बोनस मार्क रिलीज होतील. नक्की फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्हाला किती बोनस मार्क मिळाले आहेत, नक्की मार्क मिळाले आहेत, एक्स्ट्रा मार्क वाढले आहेत की नाही वाढले आहेत, हे सगळं तुम्हाला ह्या फर्स्ट अटेम्प्टच्या बोनस मार्क्समध्ये समजेल. एक नोटीस डिक्लेअर करेल, पुढे एक PDF फॉर्मॅटमध्ये नोटीस असेल आणि ही नोटीस ऑलमोस्ट 27 मे टू 31 मे ह्या टाईम पिरियडमध्ये रिलीज होऊ शकते. सो जेव्हा पण रिलीज होईल मी तुम्हाला अपडेट करेनच, त्याचं काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्टची आन्सर की, दादा आमची सेकंड अटेम्प्टचा म्हणजे पेपर तर कंप्लीट झाला आहे, पण आन्सर की कधी रिलीज होणार. तर बघा, सगळ्यात पहिले फर्स्ट अटेम्प्टचं तुमचं बोनस मार्क रिलीज होतील आणि त्याच्यानंतर सेकंड अटेम्प्टची तुमची आन्सर की रिलीज होईल. सेकंड अटेम्प्टची आन्सर की ही ऑलमोस्ट फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये रिलीज होईल. CET लवकरात लवकर काम करावंच लागेल, कारण की ॲडमिशन प्रोसेस पण त्यांना सुरू करायची आहे. तर त्याच्यामुळे फर्स्ट वीक ऑफ जूनमध्ये तुम्हाला सेकंड अटेम्प्टची आन्सर की PCM ग्रुपसाठी ही तुम्हाला बघायला मिळेल. एकदा तुमची सेकंड अटेम्प्टची आन्सर की रिलीज झाली तर अगेन तुम्हाला त्या आन्सर कीसाठी ऑब्जेक्शन रेज करायला मिळतील आणि त्याची तुम्हाला बोनस मार्कसुद्धा मिळतील. मग हे बोनस मार्क कधी मिळणार, तर सेकंड अटेम्प्टच्या बोनस मार्कचा रिझल्ट म्हणजे बोनस मार्कची नोटीस ही सेकंड वीक ऑफ जूनपर्यंत रिलीज होईल. तर आत्तापर्यंत तुम्हाला समजलं नक्की तुमचा आन्सर कीचा टाईम पिरियड काय असणार आहे, सेकंड अटेम्प्टची आन्सर की कधी रिलीज होणार आहे, हे तुम्हाला आत्तापर्यंत समजलं असेल. मग दादा आता रिझल्टचं काय, नक्की आमचे रिझल्ट्स कधी डिक्लेअर होतील, PCM ग्रुपसाठी, PCB ग्रुपसाठी आम्हाला पर्सेंटाईल कधी समजणार. तर बघा, तुमचे पर्सेंटाईल समजण्यासाठी तुमचं एक स्कोअर कार्ड रिलीज होतं, त्याच्यामध्ये सगळे तुमचे पर्सेंटाईल दिलेले असतात आणि हे तुमचं स्कोअर कार्ड आफ्टर 15 जून म्हणजे 15 जून नंतर हे तुमचा स्कोअर कार्ड रिलीज होईल. अराउंड म्हणजे 15 जूनच्या आसपासच हे रिलीज होईल, कारण की जून एंडपर्यंत ॲडमिशन प्रोसेस ही सुरू करायची असते CET सेलला. तर त्याच्यामुळे मिड ऑफ जूनपर्यंत तुमचे स्कोअर कार्ड रिलीज होतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळे पर्सेंटाईल समजतील. मग त्याचा हे पर्सेंटाईल दोन्ही ग्रुप म्हणजे दोन्ही अटेम्प्टचे, फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट, ह्याचा दोन्हीचा रिझल्ट हा एकत्रच रिलीज होणार का, कंबाईन रिलीज होणार की सेपरेट रिलीज होणार. तर बघा, ह्याचा अजून क्लिअर नाही आहे. CET सेल कुठल्या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट डिक्लेअर करेल. मे बी ते एकत्र पण रिलीज करू शकतात किंवा ते सेपरेटली पण ते रिलीज करू शकतात. सो येणाऱ्या टायमामध्ये जसे आपल्याला CET सेल नोटिफिकेशन्स प्रोव्हाइड करेल तर त्याचे मी तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करत जाईल, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन नका घेऊ. आता मोस्ट इम्पॉर्टंट, इथपर्यंत सगळी तुमची एक्झामिनेशन प्रोसेस कंप्लीट झाली, तुमचे आन्सर की, तुमचा रिझल्ट हा इथपर्यंत पूर्ण रिलीज होऊन जाईल. मग दादा ॲडमिशन प्रोसेसचं काय, ॲडमिशन प्रोसेस आमची कधी सुरू होणार. ह्या वर्षी ॲडमिशन प्रोसेस डिले होणार का, कारण की रिसेंटली तुम्हाला पण माहिती असेल की ते नीटचं प्रकरण सुरू आहे. नीट पेपर लीक झाल्यामुळे परत नीटची एक्झाम घेण्यात येणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्या ॲडमिशन प्रोसेसवर ह्याचा काही इफेक्ट होणार आहे का. तर रिसेंटली ना काही न्यूज आर्टिकल्समध्ये ह्याच्या रिगार्डिंग काही अपडेट्स आले होते. ह्याच्यामध्ये तुम्ही न्यूज आर्टिकलमध्ये रीड करू शकता. पूर्ण क्लिअरली मेन्शन केलं होतं की जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की आपण CETची जी ॲडमिशन प्रोसेस आहे, कॅप राऊंड प्रोसेस, ही आपण टायमावर रिलीज नाही करू शकत, कारण की आपल्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये नीटचे पण मार्क काही कोर्सेससाठी रिक्वायर्ड असतात. ते थोडेफार कोर्सेस आहेत प्रत्येक कोर्ससाठी, म्हणजे कॉम्प्युटर सायन्स, IT, जर तुम्हाला ह्या ब्रांचेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तर नीटचे स्कोर रिक्वायर्ड नाही आहेत, बट थोडे काही रिक्वायर्ड आहेत जे काही सब्जेक्ट्स आहेत, जसे की आहे बायोटेक्नॉलॉजी, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, परत अजून काही फूड टेक्नॉलॉजी, असे काही कोर्सेस आहेत. तर त्याच्यासाठी नीटचा स्कोर हा रिक्वायर्ड असतो. म्हणजे काही मुलं असतात जे नीटच्या बेसिसवर त्या कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. मग त्यामुळे आपली ॲडमिशन प्रोसेस डिले होऊ शकते असं ह्या न्यूज आर्टिकलमध्ये सांगितलं होतं. बट त्याच्यानंतर लगेच एक अपडेट आली, दुसऱ्याच दिवशीची अपडेट आली की आपल्या ह्या नीटच्या पेपर लीक प्रकरणामुळे आपल्या ॲडमिशन प्रोसेसवर काही पण इफेक्ट होणार नाही. इथे मी काही पॉईंट्स इथे हायलाईट केलेले आहेत, पूर्ण स्क्वेअर इथे मी केलेलं आहे.
पूर्ण क्लिअरली दिलेलं आहे की तुमची ॲडमिशन प्रोसेस ह्याच्यामुळे कुठली डिले नाही होणार. जे पण काही कोर्सेस आहेत जसे की असेल ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, लेदर टेक्नॉलॉजी, पॅकेजिंग टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, प्रिंटिंग इंजिनिअरिंग, फॅशन टेक्नॉलॉजी अँड टेक्सटाईल केमिस्ट्री, असे काही कोर्सेस आहेत ज्याच्यामध्ये नीटच्या बेसिसवर ॲडमिशन होतं, तर त्याची ॲडमिशन प्रोसेस ही थोडी होल्ड केली जाणार. ज्याच्यामध्ये नीटचा स्कोर रिक्वायर्ड आहे त्याची ॲडमिशन प्रोसेस होल्ड केली जाणार. बाकीच्या कोर्सेससाठी ॲडमिशन प्रोसेस ही टायमावर सुरू होणार आहे. सो ज्या पण मुलांना CS ब्रांचमध्ये, IT मध्ये, ENTC असे काही टेक ब्रांचेस असतील किंवा नॉन टेक ब्रांचेस असतील, ह्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमची ॲडमिशन प्रोसेस डिले नाही होणार. टायमावरच तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. मग तर हे ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होणार? बघा, तुम्हाला आतापर्यंत माहिती असेल की आपले 3 मोड होतात ॲडमिशन्समध्ये. सगळ्यात पहिले कॅप राऊंड होतं कंडक्ट, त्याच्यानंतर नॉन कॅप राऊंड प्रोसेस असते ज्याच्यामध्ये स्पॉट राऊंड कंडक्ट व्हायला सुरुवात होते, आणि त्याच्यानंतर ILS राऊंड असतं. मग हे कॅप राऊंड प्रोसेस कधी सुरू होणार आणि हे नॉन कॅप राऊंड प्रोसेस कधी सुरू होणार आणि हे कधीपर्यंत सुरू असणार आहे, हे पूर्ण ॲडमिशन प्रोसेस कधीपर्यंत सुरू असेल ज्याच्यामुळे आत्तापासून तुम्ही पुढचा प्लॅन करू शकाल. तर बघा, सगळ्यात पहिले कॅप राऊंड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग. तुमची सगळ्यात पहिले कॅप राऊंडसाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल आणि ती ऑलमोस्ट 25 जून नंतर सुरू होईल. म्हणजे लास्ट इयर पण CET सेलनी एंड ऑफ जूनपासूनच ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग कॅप राऊंडसाठी ही सुरू केली होती. सो 25 जून नंतर तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ही सुरू होऊ शकते. तसं मी तुम्हाला अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करतच राहीन की तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे, काय भरायचं आहे, ह्याचं सगळं मी येणाऱ्या टाईममध्ये तुम्हाला अपडेट्स प्रोव्हाइड करेन. आता ह्या कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्येच तुम्हाला कॉलेजेसची लिस्टसुद्धा अपलोड करावी लागणार आहे. तर त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही लिस्ट बनवायला सुरुवात करा. म्हणजे आत्तापासूनच ना तुम्ही कॉलेजेसची रिसर्च करायला सुरुवात करा की कुठले कॉलेजेस आहेत, आपल्या जेवढे पण आता मार्क मिळाले 200 पैकी, ते आपल्या ह्याच्यावर किती एक्सपेक्टेड पर्सेंटाईल येऊ शकतात. मग त्या पर्सेंटाईलवर आपल्या आसपास कुठले कॉलेजेस आहेत, कुठल्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं, ह्याची सगळी रिसर्च तुम्ही आत्तापासून करायला सुरुवात करा. अँड प्लस अजून जे पण काही जनरल इन्फॉर्मेशन आहे, जे पण काही रूल्स वगैरे आहेत, ह्याची पण तुम्ही माहिती करून घ्या. जर तुम्हाला काही अडचण येत असेल, म्हणजे तुम्हाला माहिती नसेल की आपल्याला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची, तर त्यासाठी मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये गाईड करीनच. प्लस त्यासोबत आपली एक पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आहे, ह्याच्यामध्ये पण तुम्ही एनरोल करू शकता. ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून देतो. बघा, सगळी कॉलेज लिस्ट सगळ्या मुलांसाठी कॉमन चालत नाही. प्रत्येक मुलासाठी वेगळ्या टाईपची लिस्ट लागते. प्रत्येक मुलासाठी, प्रत्येक पर्सेंटाईलसाठी वेगळी स्ट्रॅटेजी अप्लाय होते कॉलेज लिस्टवर. तर त्याच्यामुळे तुमच्या पर्सनलाइज कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. कॅटेगरी वाईज ही लिस्ट असेल आणि ज्या पण रिजनमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे, ज्या पण डिस्ट्रिक्टमधली तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे, तर तशी आम्ही तुम्हाला लिस्ट प्रोव्हाइड करू. ह्याच्यामध्ये 1-on-1 मेंटरशिप असेल, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला एक पर्सनल मेंटर प्रोव्हाइड करू जो थ्रू आउट दी ॲडमिशन प्रोसेस तुमच्यासोबत असेल. बट पर्सनल मेंटर असेल म्हणजे मी नाही असं नाही आहे, मी पण तुमच्यासोबत असणार आहे. येस, माझ्याकडनं पण तुम्ही डायरेक्टली गायडन्स तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही कधी पण मला कॉल करू शकता, व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. जर तुम्हाला माझ्याकडनं काही सजेशन्स पाहिजे असतील, करियर रिलेटेड गायडन्स पाहिजे असेल, तर डायरेक्टली मला कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. ह्याच्यासाठी काही वेगळे चार्जेस नाही आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल आणि व्हॉट्सअप सपोर्ट मिळतो आहे, ज्याच्यामध्ये जे पण तुमचे डाऊट्स आहेत हे आम्ही क्विकली तुमचे सॉल्व्ह करू. आपले लाईव्ह सेशन्स आणि वेबिनार्स हे ऑलरेडी सुरू झालेले आहेत. येणाऱ्या वीक्समध्ये आपण काही प्लॅन्स केलेले आहेत, तर त्याच्यामुळे आत्तापासूनच तुम्ही हे काउन्सिलिंग बॅच जॉईन करू शकता. ह्याची बॅचची ऑफर सुरू आहे 1499. ही आपली स्पेशल ऑफर आहे जी लवकरच 30 मेपर्यंत ही क्लोज होईल. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या बॅचमध्ये एनरोल करू शकता. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा जर तुम्हाला काही पर्सनल एन्क्वायरी करायची असेल, तर मी तुम्हाला ह्या इथे एक कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, ह्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ह्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करा किंवा कॉल करा की आम्हाला तुमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स सेंड करू. कसं तुम्हाला एनरोल करायचं, तर आपले इझी कॉलेज ॲप आहे, हे तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्ही रजिस्टर करा, तुमची बॅच सिलेक्ट करा. बॅच सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा तुम्ही पेमेंट कराल त्याच्यानंतर 24 आवर्समध्ये तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. तर लवकरात लवकर तुम्ही एनरोल करून घ्या. ह्याचे सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आता नेक्स्ट आहे ही कॅप राऊंड प्रोसेस संपणार कधी. ठीक आहे, कॅप राऊंड प्रोसेस 25 जून नंतर सुरू होणार. पूर्ण आपले ॲडमिशन्स राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 हे सगळे आपले सुरू होणार. बट ही कधीपर्यंत सुरू असणार आहे, आमचं फायनल ॲडमिशन कॉलेजमध्ये कधी होणार आहे. तर बघा, ही जी ओव्हरऑल कॅप राऊंडची प्रोसेस आहे ही ऑलमोस्ट फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरपर्यंत कम्प्लिटली एंड होऊन जाईल. फक्त कॅप राऊंडची प्रोसेस बोलतोय. ही पूर्ण ॲडमिशन प्रोसेस 2 ते 3 महिने सुरू असते.
सो पुढच्या येणाऱ्या 2 ते 3 महिन्यांसाठी मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. रेग्युलरली टाइम टू टाइम मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे की तुम्हाला कुठल्या स्टेपला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, याचे सगळे व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर तुम्हाला काही पण टेन्शन नाही घ्यायचं आहे. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. एकदा तुमचे 4ही कॅप राऊंड कंप्लीट झाले फर्स्ट वीक ऑफ सप्टेंबरपर्यंत, त्याच्यानंतर तुमचे इंजिनिअरिंग कॉलेजेस हे स्टार्ट होतील. आता एकदा तुमचे कॉलेजेस वगैरे स्टार्ट झाले, पूर्ण कॅप राऊंडची प्रोसेस संपली, तर इथेच तुमची ॲडमिशन प्रोसेस संपत नाही. त्याच्यानंतर नॉन कॅप राऊंड प्रोसेस पण असते, ज्याला आपण बोलतो स्पॉट राऊंड प्रोसेस. आणि ही स्पॉट राऊंड प्रोसेस लिमिटेड टाईमसाठीच ओपन असते, लिमिटेड टाईमसाठी ही सुरू असते. आणि लगेच जसे तुमचे सगळे कॅप राऊंड कंप्लीट होतील, त्याच्यानंतर लगेच तुमची ही स्पॉट राऊंडची प्रोसेस ही सुरू होईल. तर त्याच्यामुळे येणाऱ्या टाईमामध्ये स्पॉट राऊंड रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करेन, कॅप राऊंडच्या रिलेटेड मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करेन, सगळे काही व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. सो आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. नक्कीच जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर आपल्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. बिंदासपणे तुम्ही ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करा की मला तुमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे, तसे आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स सेंड करू. हे काही फीचर्स आहेत, तर हे पण तुम्ही सगळे चेकआउट करू शकता. सो आय होप हे समजलेलं असेल. आपलं व्हॉट्सअप चॅनल तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्याच्यावर पण मी तुम्हाला काही अपडेट्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. ह्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस आय होप सगळं समजलेलं असेल. ही व्हिडिओ कशी वाटली तर ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय अजून कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असतील तर ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.